परिस्थिती या संदर्भातली सविस्तर माहिती देतील दिनेश। बघा, शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची आता जी ऑन स्क्रीन प्रतिक्रिया दिसते, सकाळच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे, ती अत्यंत बोलकी आणि स्पष्ट संकेत देणारी आहे की लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीचा सहभाग होण्याबाबतची जी शक्यता आहे ती आता मावळताना दिसते आहे। कारण राऊतांचं जे विधान आहे त्यात असं ते म्हणतायत की 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला असता आणि तो बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता। आणि त्यानंतरचं त्यांचं विधान आहे की संविधान वाचवण्याच्या आणि हुकुमशहा विरोधी लढ्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत असण्यानं या लढ्याला अधिक बळ मिळालं असतं आणि असता, हे जे 2 अंडरलाईन करण्यासारखी विधानं आहेत। त्यामुळे यातून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आता पूर्णपणे किंवा त्या वाटेवर आहे, मावळताना दिसते आहे। तरी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू असंही राऊत म्हणत आहेत। पण जर गेल्या 8 महिन्यांमधला जर घटनाक्रम बघितला तर आधी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची बोलणी, शिवसेना युबीटी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आणि त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबतच्या एकूण हालचाली किंवा प्रयत्न, त्यांना 27 जागा त्यांनी ज्या दिल्या होत्या त्यातल्या 4 जागांचा प्रस्ताव हा वंचितला देण्यात आलेला आहे असं महाविकास आघाडीचे नेते वारंवार सांगत आहेत। त्यांची बोलणी स्वतः प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होऊनही निष्फळ ठरताना दिसत आहे। आणि आता तर लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आचारसंहिता लागू झालेली आणि प्रत्येक जण आता प्रचाराच्या कॅम्पेन किंवा मोडवर आहे। लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीचंही जागा वाटप जाहीर होणार आहे। त्यामुळे एकूण आता जी ही जी प्रयत्न किंवा ह्या ज्या घटना घडताना दिसत आहेत त्यात असं दिसतं आहे की वंचितला त्या ज्या जागा आहेत त्या मान्य नाही आणि त्या पडेल जागा आहेत, देण्याची शक्यता नसलेल्या जागा आहेत असं म्हणणं आहे। आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं की 27 जागांमधल्याच त्यांना त्या जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठे ट्युनिंग जुळत नाहीये आणि ट्युनिंग जुळत नसल्यामुळे आणि बैठका निष्फळ ठरत असल्यामुळे शक्यता मावळताना दिसते आहे। तरीही वंचितची महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय मतांचा गठ्ठा अशी एक न्यूसेन्स व्हॅल्यू आहे, त्यांना मानणारा मोठा फॉलोअर वर्ग आहे आणि गेल्या निवडणुकीत हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेल असं दिसतं आहे। आजही शरद पवारांच्या घरी जी बैठक होते आहे त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल। पण आज राऊतांची जी सकाळी पत्रकार परिषद आणि त्यातली जी विधानं हे पाहता शक्यता मावळते आहे असंच म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर संजय राऊत यांनी वंचित आघाडीवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे काही वेळापूर्वी की वंचित मवियामध्ये सहभागी होण्याची शक्यता जी आहे ती आता काही अंशी मावळल्याचं पाहायला मिळतंय। कारण संजय राऊतांच्या विधानामधूनच असे संकेत मिळत आहेत। शेवटच्या क्षणापर्यंत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जातील असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी वंचित आघाडीवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करतील, त्यांची नाराजी असेल ती दूर केली जाईल असं संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांना जी प्रतिक्रिया दिलेली होती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासूनचं जर चित्र आपण पाहिलं तर वंचितनं काही अंशी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती जी आहे ती आपण महाविकास आघाडीला दिलेली आहे। मात्र त्यापैकी संजय राऊतांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या त्यानुसार 3 ते 4 जागा ज्या आहेत त्या वंचितला देण्यासंदर्भात बोलणं झालेलं आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं। त्यामुळे एकूणच चित्र पाहता आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।